वर्षभरातले 365 दिवस शेतकरी राजासोबत रात्रंदिवस शेतात राबणारा, काळ्याची सेवा करणारा आणि तिच्या पोटातून धान्य पिकवणारा खरा सोबती म्हणजे आपला बैल होय. आणि हाच लडका सर्जा राजा ऋणातून मुक्त होण्यासाठी, त्याला सन्मान देण्यासाठी साजरा केला जातो. तो म्हणजे बेंदूर सण. विशेषतः दक्षिण महाराष्ट्रात आणि सीमा भागात आषाढ बेंदूर आणि इतर भागात श्रावण बेंदूर म्हणजे पोळा म्हणून हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. या दिवशी शेतीची सर्व कामे बंद ठेवून बैलांना पूर्ण विश्रांती दिली जाते आणि संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण असते. बेंदूरच्या दिवशी सकाळी बैलांना नदीवर किंवा तलावावर नेऊन स्वच्छ आंघोळ घातली जाते. शिंगांना छान रंग लावून त्यावर बेगड घातली जाते. पाठीवर पांघरलेली रंगीबेरंगी झाल, गळ्यात वाजणारा घुंगुरमाळा आणि कपाळावर बाशिंग. आज आमचा सर्जा राजा एखाद्या नवऱ्यासारखा, देवासारखा सजतो. आजच्या दिवशी घरात खास पुरणपोळीचा बेत आखला जातो आणि बैलांना आवडीने पुरणपोळी खाऊ घातली जाते. संध्याकाळी ढोल ताशाच्या गजरात आणि सनईच्या सुरात संपूर्ण गावातून आपल्या बैलांची भव्य मिरवणूक निघते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण या मिरवणुकीत सहभाग घेतात. घरातल्या सुवासिनी ताटांनी ओवाळून बैलांचे औक्षण करतात, त्यांना हळदी कुंकू लावून आशीर्वाद घेतात. या एका दिवसात माणूस आणि प्राण्यांमधील अतूट नाते, प्रेम आणि कृतज्ञता स्पष्ट दिसून येते. शेतात नांगरणीपासून ते धान्य घरापर्यंत आणण्यापर्यंत बैल वर्षभर कोणतीही तक्रार न करता काम करतो. शेतकरी आणि बैल यांचे हे नाते केवळ कामापुरते मर्यादित नसून ते रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट मानले जाते. या मॉडर्न युगात ही आपल्या संस्कृतीची आणि बळीराजाच्या या लाडक्या सख्याची जागा दुसरं कोणी घेऊ शकत नाही. चला तर मग या बेंदूरच्या निमित्ताने आपल्या या मुक्या सोबत प्राण्यासोबत कृतज्ञता व्यक्त करूया आणि ही सुंदर परंपरा अशीच जपून ठेवूया. तुम्हा सर्वांना बेंदूर सणाच्या हार्दिक शुभेच्छा. जाता जाता अभिनव कट्टाला सबस्क्राईब आणि श्लोक अनकट्सला फॉलो करायला विसरू नका. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.